छत्रपति संभाजीनगर में वालूज औद्योगिक क्षेत्र और बजाज नगर में बढ़ते कचरे, महंगाई और अपराध को लेकर पूर्व विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने राज्य सरकार पर कड़ा हमला बोला। प्रचार सभा में बोलते हुए उन्होंने कहा कि सड़कों पर पड़े कचरे के ढेर, गंदगी और दुर्गंध से नागरिकों व उद्योगों को भारी परेशानी हो रही है। वहीं महंगाई और बढ़ती गुनहगारी ने आम आदमी का जीवन मुश्किल कर दिया है। आइए आगे और क्या प्रतिक्रिया दी जानते हैं अंबादास दानवे ने। सरकार राज्यात काय चालू आहे? राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही। या बजाजनगरमध्ये महिन्याला एक मुर्दा पडतोय, एक खून रस्त्यावर पडतो। पोलीस काय करते? हप्ते घालण्यात गुंग आहे, हप्ते घेण्यात गुंग आहे पोलीस। दर महिन्याला एक खून पडतो इथं। या बजाजनगरमध्ये एमआयडीसी मध्ये हप्ते घेण्यात गुंग आहे पोलीस। तेच गुन्हेगार गुन्हा करतात। पोलीस स्टेशन गुन्हेगारांचा अड्डा बनलेला आहे, दलालाचा अड्डा बनलेला आहे। तिथे जाऊन बघा पोलीस स्टेशनला। सत्ताधारीच्या पक्षाचे बगलबच्चे लोक नुसती दलाली करायला बसलेले या पोलीस स्टेशनमध्ये। या बजाजनगरमध्ये एन्काउंटर झालेला आहे, लक्षात ठेवा। मोठ्या घरावर दरोडा टाकला गेला। या वडगावमध्ये किती खून पडतात, किती दारूचे अड्डे चालू आहे, मटक्याचे जुगाराचे अड्डे जाऊन बघा। किती अंमली पदार्थ चालू आहे, ड्रग्ज किती विक्री चालू आहे या बजाजनगरमध्ये, त्या वडगावमध्ये, त्या गट नंबरमध्ये जाऊन बघा। गल्ल्या गल्ल्यात मटक्याचे अड्डे, गल्ल्या गल्ल्यामध्ये दारूचे अड्डे। प्रत्येक पीआय आला का त्याचा भाव वाढतो, 4 दिवस धाड टाकतो, भाव वाढून घेतो, संपलं। हे राज्यातली भारतीय जनता पार्टी करते। त्यांना बोलावतं आम्हाला वरपर्यंत द्यावे लागतात सांगतात। म्हणून या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही, माता भगिनींची सुरक्षितता शिल्लक नाही। आणि म्हणून काय गोष्टी करता तुम्ही? देशात भाजप आणि राज्यात भाजप। मुर्दे पाडण्यासाठी भाजप आणायचा, महागाई वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणायची। या देशात पाकिस्तानला आणि चायनाला घुसून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी ठेवायची। म्हणून या सगळ्या लोकांना उत्तर दिलं पाहिजे। आज ही निवडणूक भले आपल्या जिल्हा परिषदेची असेल, पंचायत समितीची असेल, समोरचे लोक जर देशाचं आणि राज्याचं बोलत असेल तर या राज्यावर आज 9,70,000 कोटीचं कर्ज आहे। प्रत्येक माणूस, मुलगा जन्मला, लहान बाळ जन्मला का त्याच्या डोक्यावर 67,000 रुपयाचं कर्ज या महाराष्ट्रात। 67,000 रुपयाचं कर्ज प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर आहे, आपल्याला माहिती नाहीये। आणि म्हणून तुमचं सरकार ना त्या राज्याच्या डोक्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेलं आहे। आणि बाकी मग शिंदे गट तर नुसते जी जी म्हणायला आहे, बाकी काय यांना थोडं बहुत खायला भेटलं तरी झालं का? पण भारतीय जनता पार्टी देश लुटते आत्ताच्या घडीला।